नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण ठाणे महानगरपालिकेची 2025 साठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले 7 मार्च 2025 रोजी आलेलं जे ठाणे महानगरपालिकेची भरती जाहिरात जी आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। याच्यामध्ये पदांचं नाव देण्यात आलं आहे। ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर जे आहे तर त्याच्या अंतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। वय वर्ष 18 ते 64 वयामधल्या कुठल्याही उमेदवाराने त्या अर्ज करता येणार आहेत। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुम्हाला 12वी पास असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पद जे आहे ते एकूण टोटल 58 पदे असतात। SC साठी 9 आहेत, ST साठी 5 आहेत, VJA साठी 2 आहेत, NTB कॅटेगरीसाठी 2 आहेत, NTC कॅटेगरीसाठी 2 आहेत, NTD साठी 1, सोशली बॅकवर्ड क्लाससाठी 1, OBC साठी 13, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लाससाठी 7, EWS साठी 7 आणि ओपनसाठी 9 असे एकूण 58 पदे आहेत। याच्यासाठी पेमेंट जे देण्यात येणार आहे तर ते 18,000 रुपये पर मंथ देण्यात येणार आहे। तर याच्यासाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे 7 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला याच्यासाठी अर्ज करता येणार आहे। त्याच्यामध्ये 11 महिने 29 दिवस कालावधी करता कंत्राटी स्वरूपात ही करारपत्र मानधन तत्वावर भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जात आहे। तर याच्यासाठीचा जो अर्ज जे आहे तर ते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण माहिती याच्यासोबतच जे आहे तर ठाणे महानगरपालिकेच्या 15 वित्त आयोगांतर्गत कंत्राटी पदभरती मार्गदर्शन सूचना ज्या आहेत त्या मंजूर झालेल्या आहेत। याच्यामध्ये जे आहेत thane-city.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। त्यानंतर पात्र अपात्रता, त्यानंतर शैक्षणिक तांत्रिक व्यवसाय अभ्यास माहिती जी आहे तर अर्जदाराने सर्व शैक्षणिक तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादीची माहिती अर्जासोबत स्वसाक्षांकित छायांकित कागदपत्र जोडायचे आहेत। तर शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर व अचूक तपशील जे आहे अर्जात नोंद करायचा आहे। अर्ज सादर करायच्या शेवटच्या तारखेस उमेदवाराकडे पदाकरिता आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता धारण केलेली असणे आवश्यक असणार आहे। आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त केली आहे ती तारीख अर्जात नमूद करणे आवश्यक असणार आहे। अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून त्याचे गुणांमध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे व त्याची प्रत अर्जासोबत जोडायची आहे। यासोबतच जे आहे इन्स्ट्रक्शन सर्व डिटेलमध्ये देण्यात आले आहे। याचं PDF जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे। तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। अनुभवाचा तपशील जो आहे तर तो कशा प्रकारे देण्यात आला त्याच्यासाठी काय डिमांड आहे, त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यानंतर कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करायचे आहेत, अर्ज शुल्क धनादेशाद्वारे कसा भरायचा आहे, अर्ज शुल्क किती आहे तर ते देण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी 750 आणि राखीव प्रवर्गातून असेल तर 500 रुपये असणार आहे। त्यानंतर अर्ज दिलेल्या मुदतीच्या आतच तुम्हाला पाठवायचं आहे। तर याच्यासाठी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। याची संपूर्ण डिटेल जी आहे ती तुम्ही टेलिग्रामवरून चेकआउट नक्की करा। ठाणे महानगरपालिकेची जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असते। त्याचे PDF आणि जे व्हिडिओचे डिटेल आहेत ते मी आपल्या यूट्यूबवर देत असते। तर ते डिटेल पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला पण विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।